मंडळी पोटभर हसल्यानंतर आता वेळ झालेली आहे पोटभर फाईट खायची, म्हणजेच वातावरण टाईट करायची. घेऊयात एकच फाईट, करूयात वातावरण टाईट. गारवा वर वर फिर 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 पारवा नवा नवा प्रिये नभातही चांदवा नवा नवा गारवा. बंद कर. अरे आता पावसाचा आवाज काढ. फोडणी दिल्याची आवाज काढतो आणि पाऊस म्हणून फसवतो. तो पाऊस बी तसाच आहे आणि ह्यो पाऊस बी तसाच आहे. दोन्ही नुसतेच नावाचे तुषार, दोघंही फसवतात आम्हाला. तुझं काय चाललंय? परिस्थिती काय राज्यात? गाणी कुठली म्हणतोस गाढवा? डोकं केवढं तापलंय माझं इथं. महाराज महाराज अहो जरा गारवा. या आपण दोघं स्किट करू. ये. सगळं करायची हाऊस, त्यामुळेच पडण झाला आमच्याकडे पाऊस. तुम्हाला सांगतो सर, एवढं टेन्शन आलं मॅडम मला. एक तर आजचे दिन म्हणायची आणि पाऊसच पडून जाणार. लोकांना कळत नाही आता पाऊस मी नाही पाडू शकत ना. पावसानं अक्षरशः पोपट केलाय, पोपट आमचा. म्हणून आम्ही ठरवलेलं आहे काय नाही, शिक्षण व्यवस्थाच बदलून टाकायची. अहो आमचे मोठे युवराज शाळेत जायचे तेव्हा काय गाणं म्हणायचे? ये रे पावसा तुला देतो पैसा. बारके युवराज शाळेत जायला लागले काय गाणी म्हणायला लागले? रेन रेन गो अवे कम अगेन अनादर डे. तुम्ही जर त्याला जा म्हणाल तर तो तुम्हाला शिळपाट्यावरच मारणार ना. मग काय करणार पाऊस तरी? असं सगळं झालेलं आहे. पावसानं पोपट केलाय तुम्हाला सांगतो. म्हणून मी ठरवलं पोपटवाल्या माणसालाच बोलवायचं आणि त्याच्याकडून पाऊस पाडून घ्यायचा. येईलच तो आता. जव नवीन पोपट हा लागला भविष्य सांगायला. जव नवीन पोपट हा लागला भविष्य सांगायला. जव नवीन पोपट हा लागला भविष्य सांगायला. ए पोपटवाला, पोपट केवढा लिहिला? एकच शिल्लक आहे का? अरे पोपट विकायला नाही, पोपट भविष्य सांगणार. हस्तरेषा बघून सांगणार, चेहऱ्यावरचे भाव बघून सांगणार. तुम्ही हस्तरेषा बघता? होय. सांगा ना काय लिहिलंय? अरे बापरे, अँकरिंगचं सगळं स्क्रिप्टच लिहिलं दिसतंय. आणि चेहऱ्यावर काय लिहिलंय? वाह राजा, वाह राजा, तू मनाचा मोकळा आहेस कारण तुझी बायको खमण ढोकळा आहे. अहो राज्यामध्ये काहीच मनासारखं कळत नाहीये. पाऊस सुद्धा पडत नाही. कसा पाऊस पाडायचा? काहीतरी मंत्र बिंत्र म्हणा तुम्ही. अरे मग मी काय इतके दिवस हनी सिंगची गाणी म्हणत होतो का? अरे मी मंत्रच तर म्हणत होतो, यज्ञच तर करत होतो. मग पाऊस का नव्हता पडत? अरे 10 वेळा हाका मारून स्वतःची बायको किचन मधून कधी बाहेर येत नाही, तो इतका लांबवरचा पाऊस का येत नाही हे विचारण्याला काय अर्थ आहे राजा? बोल, खरं आहे की खोटं? पटलं तर हो म्हण, नाही तर गेला सोडत. आता विचारू नको पाऊस का नाही पडत. नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मग काय करायला पाहिजे ह्याच्यावरती? अरे पाऊस म्हणजे काय फू बाई फू आहे का? सोमवार मंगळवारी टीव्हीवर यायला का? फू बाई फूचा अँकर आहे निलेश साबळे. कुठलंही स्किट झालं तरी अरे पावसाला त्याचा चॉईस आहे, ढगाला त्याचा व्हॉइस आहे. त्याची मर्जी, त्याला पाहिजे तेव्हा तो पडेल आणि पाहिजे नाही तेव्हा नाही पडणार. बोल, खरं आहे की खोटं? पटलं तर हो म्हण, नाही तर गेला सोडत. आता विचारू नकोस पाऊस का नाही पडत. त्या निलेश साबळेची समस्या ऐकायला आपण इथं नाही जमलेलो आहे. पाऊस पडत नाही त्या समस्येबद्दल काहीतरी बोला. तुम्ही एवढे मोठे तपस्वी आहात, तुम्ही ठरवलं तर काही करू शकता. हो बरोबर आहे, मी करू शकतो. मी जर ठरवलं असतं तर इथं तू माझ्या समोर उभा सुद्धा दिसला नसता. खरं आहे की खोटं? पटलं तर हो म्हण, नाही तर गेला सोडत. आता विचारू नकोस पाऊस का नाही पडत. कोण आहे बुवा आहे का कोण आहे काय माहिती. हे बघा, मला मान्य आहे की मी तुमच्या समोर नसतो, आज अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झालो असतो, पण इंग्रजी कसा बोललो असतो म्हणून मी नाही झालो. खरं तर मला काहीतरी ह्याच्यावरचा उपाय सांगा बाबा. उपाय एक आहे. एक काठी घ्यायची, तिला बेडूक बांधायचा आणि गावभर बोंबलत फिरायचं. धोंडी धोंडी पाणी दे, साय माय उगू दे, धोंडी धोंडी पाणी. अहो हे सगळ्याच गावात सध्या चाललेलं आहे. आपल्या सगळेच जण बेडकाचे लग्न लावायला लागलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टींमुळे बेडकं मिळालं झाली म्हणून प्लॅस्टिकचे बेडूक वापरतात, चायनीज. अरे बापरे, मग एक काम कर, मेड इन चायनाचा कुठे पाऊस मिळतो का बघ. नाहीतरी हल्ली प्रत्येकाला चायनीजच आवडतं. तसा पाऊस पण मिळेल. पाऊस मंचुरियन, पाऊस चिली फ्राय, पाऊस हॉट अँड सॉर. बोल, तो पण फुकट. तुम्ही काय बोलताय बुवा? अहो ते चायनावाले लय डेंजर असते, ते सूप पण फुकट करत नाहीत. पाऊस काय पाडणार फुकट? मग आता एक काम करा, यज्ञ करा तुमचे यज्ञ. त्या यज्ञामध्ये 500-500 किलो तूप टाका.
500 किलो तूप कशाला? 500 यज्ञ करतोय आम्ही दिवसाला, सगळं टाकतो त्याच्यामध्ये, तूप टाकतोय, दही टाकतोय, साखर टाकतोय, कसले पदार्थ तयार होतात, पण पाऊस काय पडत नाही. काय करायचं? लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय पण ढगामध्ये काय पाणी आहे ना बुवा. अरे पाणी यायलाच पाहिजे. पाऊस म्हणजे काय तुमच्या बापाचा माल वाटला की काय? का डॉमिनोजचा पिझ्झा आहे 30 मिनिटात डिलिव्हरी यायला? अरे पावसाची मर्जी, त्याला पाहिजे तेव्हा येईल, पाहिजे तेव्हा जाईल. बस मला सांग, शेजारी आपल्याला जवळ असलेला माणूस सुद्धा संकट काळात कधी धावून येत नाही, तर इतक्या दूर असलेला आभाळातला पाऊस कसा येणार रे बाबा? तुम्ही काय बोलताय बुवा? कळतंय का नाही तुम्हाला? अरे वा, डोळ्यात पाणी आलं पाहिजे लोकांच्या. अहो पाऊस आपली गरज आहे. पाऊस नाही तर आपण नाही, पाऊस आहे म्हणून आपण आहे. अरे बाबा ते काय खरं नसतं रे. सांगतो तुला काय माहितीये, आपण घरी बायकोला म्हणतो की नाही तू आहेस म्हणून मी आहे, तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला काही अर्थ नाही, काही खरं नाही. तसं आहे. हे पटले मला तुमचं बरं का. माझी बायको जर नसती ना तर मला ही गादीच सांभाळता आली नसती. काय सांगतोस काय? म्हणजे तुझ्या राजे होण्यामध्ये तुझ्या बायकोचा हात आहे तर? काय कुणाचा हात असणार आहे? एवढी डेंजर आहे माझी बायको. तिला घाबरून सकाळी सकाळी लवकर येतो मी दरबारात. लोकांना वाटतो बघा राजा 2-2 तास लवकर येतोय, किती चांगला आहे वक्तशीरपणा याच्यामध्ये. ती एवढी डेंजर आहे, तिला घाबरून मी उशिरा जातो. लोक म्हणतात बघा ओव्हर टाइम करायला लागलाय राजा. तुम्हाला सांगतो आपल्या देशामध्ये 18 तास काम करणारा माणूस आहे असं म्हणून जर कोणी त्याचं कौतुक केलं तर कौतुक समजू नका, हे समजून घ्या त्याच्या घरात काहीतरी लॉच आहे म्हणून. नक्की काय ना काहीतरी गोम आहे. वा घरात बायकोचा जाच असल्याशिवाय निदान आपल्या देशात तरी कर्तव्य दक्ष माणूस जन्माला येणं शक्य नाही. अरे वा वा वा, म्हणजे ज्याच्या घरामध्ये बायको कडक तोच काम एकदम तडक, ज्याच्या घरामध्ये भडकाभडकी तो निर्णय घेणार एकदम तडकाफडकी. आता मला सांग, एवढं असून सुद्धा तुम्ही तुमच्या बायकोच्या तोंडावर कधी तिला तिचे दोष दाखवता का? शक्य आहे का? कुणाचा घास आहे का त्यो? अहो सरकारला दोष देणं सोपं असतंय. सरकार फडतूस आहे, सरकार कामच करत नाही, सरकार भ्रष्टाचारी आहे. बायकोला नाही म्हणू शकत ना डिगभर कचरा पडलाय उचल म्हणून. अरे नाही तू चालला पाहिजे. ही म्हणजे काय तुमच्या बापाचा नोकर आहे की काय? एक लक्षात ठेवा, तुम्ही सुद्धा त्यातला थोडा थोडा कचरा असा उचलून फेकला पाहिजे. घरात मीच उचलतो, सांगायची लाज वाटली म्हणून वाक्य इकडचं तिकडे केलं होतं मी आता. म्हणूनच तर म्हणतो, आता तुझ्या शेजारी एवढी जवळ पलंगावर झोपलेल्या बायकोला जर आपण दोष देऊ शकत नाही तर इतक्या दूर असलेल्या त्या आभाळातल्या पावसाला दोष देण्यात काय अर्थ आहे? मला सांग, आपल्याला रविवारी चांगलं चिकन हवं असेल तर आपण, आपल्याला सुरमई चांगली तळून पाहिजे असेल तर आपण शनिवारपासून बायकोला मस्का लावतो की नाही? तिला फुलं आणून देतो, आईस्क्रीम आणून देतो, तिच्या आवडीचं चॅनल लावतो. करेक्ट आहे, हे तुमचं म्हणणं मला पटलेलं आहे. चांगलं चिकन पाहिजे असेल ना तर पोल्ट्रीवाला एवढं कोंबडीला जपत नाही तेवढं बायकोला जपायला लागतं आपल्याला. तेच तर म्हणतोय, इतक्या मनापासून आपल्या बायकोला जपता, तसं त्या पावसासाठी काही जपलं असतं तर किती बरं झालं असतं रे. पण तुम्ही काय करता? पावसासाठी यज्ञ करता. यज्ञ. मला सांग, मुलगी पटवण्यासाठी यज्ञ करता का रे कधी? पोरी वाटवायला कशाला लागतो यज्ञ? पुरी रोमॅन्टिक असतं तो. त्यांना 2-3 पत्र लिहिली प्रेमाची, व्हॉट्सअप केलं की होतंय का? पण काय पाऊस रोमॅन्टिक नसतो? तुला सांगतो, अरे या जगामध्ये रोमॅन्टिक काय असेल सगळ्यात तर तो म्हणजे पाऊस. तो सौमित्र काय वेडा आहे का गारवा लिहायला? आता तुला सांगतो, ते काम कर, घरामध्ये जा, कुदळ घे, अंगणात ये, खड्डा कर, त्याच्यात एक रोपट लावलं, पाणी घाल. तेच रोपट उद्या वाढेल, काही वर्षांनी तुझ्यावर सावली धरेल आणि काही वर्षांनी पाऊस सुद्धा पडेल रे. तेव्हा माझी आठवण येईल तुला. तुम्ही काय करता? पावसाला प्रसन्न करण्यासाठी कसले बसले यज्ञ करता, ते मंत्र बोलता अवघड अवघड, सगळीकडे धूर करता, कोंबड्या बकरे देता. अशानं तो पाऊस कसा प्रसन्न होणार रे? आपल्या प्रेयसीला खुश करण्यासाठी जेवढे प्रयत्न तुम्ही करता ना, त्याच्यात 10% प्रयत्न तुम्ही पाऊस पडण्यासाठी केलेत ना, तुम्हाला सांगतो हा देश सुजलाम सुफलाम होईल. तेवढा आपला पाऊस रोमॅन्टिक नक्कीच आहे. आणखीन एक दुसरी महत्वाची गोष्ट, आपले मुख्यमंत्री दरवर्षी पंढरपूरला विठोबारायाकडे जातात, त्याला साकडं घालतात, विठ्ठला राज्यात पाऊस पडू दे. विठ्ठल काय बिचारा कमरेवर हात ठेवून रुक्मिणीकडे बघतो आणि डोळे मिचकावून हसतो आणि म्हणतो, अरे बाबानो, माझ्या वारकऱ्यांनी तुकोबारायाचा संदेश सांगितलाय तो तरी लक्षात घ्या रे. तुकोबारायांनी काय म्हटलंय? वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. काय खरं आहे की खोटं?
पटलं तर हो म्हणा, नाही तर गेलात उडत. आता नका विचारू कोणी पाऊस का नाही पडत. खरंय पोपटवाले बुवा, तुम्ही इथे येऊन एकच मारली फाईट आणि वातावरण केलं की टाईट. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अरुणदादा नलावडे यांच्यासाठी. अरुणदादा, तुमचं मनापासून फुबाई पूजा या मंचावरती मी स्वागत करतो. तर हा जो सेगमेंट आहे यावेळेला आम्ही इंट्रोड्यूस केलाय तो तुम्हाला कसा वाटतो? अतिशय सुंदर. म्हणजे मला याच गोष्टीचा आनंद वाटतो की काम चांगलं कसं झालं यापेक्षा आपण काय त्या कामातून मांडलं आणि लोकांना दाखवलं याचा आनंद जास्त आहे. आणि मला असं वाटतं तुम्ही सगळी मंडळी हेच तर देताय. क्या बात आहे. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा अरुणदादांसाठी. आणि आपण एवढीच प्रार्थना करूयात की हसून हसून जसं डोळ्यात पाणी येतं तेच व्हावं ढगांचं सुद्धा त्यांच्याही डोळ्यात पाणी यावं आणि सगळीकडे पाऊस पडावा. थँक्यू सो मच. आपण पुन्हा या, आम्ही तुमची मनापासून वाट बघू. थँक्यू सो